आता त्यांच्या हातातून सगळं गेलं. त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं, ज्या गॅजेटवर राजकारण करायचं होतं, जे काही नाटकं आधीमध्ये करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते, ते आता पूर्ण कोलमडायला आलं पूर्ण. मग आता काय करायचं? काहीतरी म्हणायचं. हे लोक कधीच आपल्या बाजूनं बोललेले नाहीत. आणि ही आजची घटना नाही, अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा. कुठलाही निर्णय म्हणतो मी, कुठलाही म्हणतो, सुरुवातीचे 8 ते 15 दिवस मराठ्यांना वाटतं आयले हे नव्हतं करायला पाहिजे, आणि 8-15 दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं तेच योग्य केलं. मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजेट. मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचून राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा. कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही. हे खूप टोळ्या उठणार आहेत. आणखी सरकारच्या बाजूने बोलून निगेटिव्ह पसरायचं आणि कोणत्या तरीला खुश करायचं, समजून घ्या. मी 2-3 मिनिटात सांगणार आहे, कारण घसा बसतो म्हणून. ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी 3 जणांची समिती केली, गाव स्तरावर, तालुका स्तरावर. हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे, याच्यासाठी 3 जणांची समिती केली. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी, कोणाची बटाईने जमीन केली असेल त्याचं हमी पत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघा. प्रक्रिया लवकर सुरू होणार, लक्षात ठेवा. ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्या 7/12वरती त्या 3 जणांच्या सदस्य समितीनं तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार, एडीएम, कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाणार. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो GR आहे. शंका कुशंका डोक्यात ठेवायची गरज नाही. शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने कवा बोललेच नाही. आणि बाबा हो, मी का वाटोळं करेन तुमचं? मराठा समाजाचं मी का वाटोळं करेन? 2-4 जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे म्हणून बोललो मी, नाही तर मी लय आनंदी आहे, समाज आनंदी आहे. आणि आम्हाला काय देणं घेणं कोणाचं, बोलला काय नाही बोलला काय, व म्हणणं हे म्हणून बोलितो. बोल आमका तज्ञ, बोलताम का तज्ञ. परत याच्याही पलीकडे सांगतो, जर वाटतच असेल आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे, बघा बरं का मराठा भावानो, यांना तुमच्या तर मायातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला. मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळं झालं, ही यांचा उद्देश. आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेकी बाळीचं, पोरा बाळांचंच कल्याण करतो. आणि मग आता हा विषय संपितच आणला या मनोज जरांगेने. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.